तर भावांनो, आज आलतो ना रे बा आपण कारंजा लाड येथे टाटा पंचचा शूट करण्यासाठी. शूट एकदम प्लॅनिंग नुसारच झाला. तो ब्लॉग शेवटपर्यंत पास सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर आज आपल्या गावामध्ये हनुमान जयंती होती, त्यामुळे आपल्याला आज हनुमानजीला रुईच्या पानाचा हार न्यायचा होता. तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं का. मग काय लगेच आंघोळ वगैरे केली, रुईच्या पानाचा हार वळून घेतला आणि लगेच मारुती रायाचे दर्शन घेण्यासाठी निघालो होतो. मग काय हार घेऊन मंदिरावर आलो. मंदिर काय आपल्या घरापासून लांब नाही, फक्त 20 पावला रस्ता आहे मंदिराचा. मग काय मंदिरामध्ये आलो, मारुती रायाला हार घालून मारुती रायाचे मनसोक्त दर्शन करून घेतले आणि लगेच तसंच घराकडे जाता जाता विठ्ठल रुक्माईचे आणि ज्ञानेश्वर महाराजाचे सुद्धा दर्शन करून घेतले आणि लगेच घराकडे आलो. घराकडे येऊन दादासाहेबांच्या मीटिंग मध्ये आलो. तर दादासाहेब कोण्या विचारात होते त्यांचं त्यांनाच कळेना. मग काय लगेच आपल्याला क्लायंटचा फोन आला, कारंजाला तुम्हाला टाटा पंचचा शूट आहे म्हणे. मग काय आपलं शस्त्र काढलं, लगेच आपली धन्नू काढली. 360च्या स्पीडनं पहिले आपण ज्ञानादादाच्या घरी आलो. ज्ञानादादाला घेतलं आणि लगेच कारंजा लाडला निघालो. कारंजाला जात असताना उन्हामुळे थंडी वाजत होती. मग काय मंगरुळपीर मध्ये येऊन गरम चहाचे 2 घोट मारले. लगेच आम्ही नॉनस्टॉप 360च्या स्पीडनं कारंजाला येऊन पोहोचलो. कारंजात आल्यानंतर आम्हाला काय शोरूमचा मेळ लागेना, म्हणून आम्ही मॅप मध्ये शोरूमचं लोकेशन चेक केलं आणि लगेच आम्ही शोरूमवर येऊन पोहोचलो. शोरूमवर आल्यानंतर आपला गिंबल वगैरे सेट केला आणि गिंबल सेट केलं आणि बाहेरचे शोरूमचे शूट घेऊन घेतले. क्लायंट यायला थोडा टाइम होता, त्यामुळे आम्ही जरा रेस्ट केला. मग काय लगेच अभिषेक भाऊची एंट्री झाली. अभिषेक भाऊ आल्यानंतर मी आता म्हणलं क्लायंट तर आलेच असतील, कारण की अभिषेक भाऊच्या घरचेच क्लायंट होते. काही क्लायंटचे शूट गप्पा वगैरे मारताना घेऊन घेतले शोरूम मधले, काही विदाऊट गिंबल एंट्रीचे शूट घेऊन घेतले. क्लायंटचा एंट्री वगैरेचा शूट घेऊन लगेच सायनिंगचा शूट घेऊन घेतला आणि एक आखरी शूट राहिला होता, ते म्हणजे कार रिव्हीलचा. मग काय फायनली कार रिव्हीलचा आखरी शूट घेतला आणि लगेच आडव्या तिडव्या अँगलनी कारचे 2-3 शूट घेऊन टाकले. मग काय आपल्याला थोडा टाइम भेटला, त्यामध्ये आपण चहाची 90 मारून घेतली आणि डोकं जरा तडतड करायला लागलं. तडतड डोक्यामध्ये आपण सगळ्यांना एकदा प्लॅनिंग समजावून सांगितली, तशाच आपण गाड्या काढल्या आणि हे कारचा सगळ्यात शेवटचा शूट राहिला होता. मग काय उन्हामध्ये धन्नवर उलट बसून घेतलं आणि लगेच कारचा जे प्लॅनिंग नुसार शूट होता ते आपण पूर्ण केला आणि लगेच आपण उन्हामुळे काळं होऊ नये म्हणून तोंडाला सुरक्षा कवच बांधून घेतलं आणि लगेच घराकडे निघालो. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून भेटून एक व्हिडिओ मध्ये.